महाराष्ट्राचे दादा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह एकूण 5 जणांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. अजितदादा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मुंबईहून बारामतीला आले होते. पण लँडिंग करण्याच्या 5 मिनिटांपूर्वी भीषण विमान दुर्घटना घडली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यावेळी घटनास्थळी फडफडणारे असंख्य कागद अजितदादा खरंच किती कामाचा माणूस होते याची साक्ष देत होते. अजितदादांच्या अकाली जाण्यानं खरं तर महाराष्ट्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. पण दुसरीकडे त्यांच्या अपघाती निधनावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जाते. अपघातातील विमान ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीवर आता गंभीर आरोप होऊ लागलेत. ज्या लिअर जेट 45XR विमानानं अजितदादांचा जीव घेतला त्यात असंख्य त्रुटी असल्याचा दावा आता केला जातोय. या विमानाची आधीपासूनच चौकशी करत असलेल्या भारतीय पत्रकार अवेश तिवारी त्यांनी अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. याशिवाय वरिष्ठ पत्रकार सुहेल शेठ आणि तहसीन पुनावाला यांनी देखील VSR एव्हिएशन कंपनीवर धक्कादायक असे आरोप केलेत. ॲडव्होकेट नितीन सातपुते नावाच्या वकिलांनी देखील विमानात मुद्दाम बिघाड ठेवल्याचं खळबळजनक दावे केलेत, ज्यामुळे अजितदादांच्या घातपाताची मोठी चर्चा रंगली आहे. त्यात VSR विमान कंपनीकडून देखील आता प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. तर मंडळी, सगळ्यात आधी अवेश तिवारी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात. अवेश तिवारी यांनी आपल्या पोस्टमध्ये चौकशी अहवाल फोटो सुद्धा जोडलाय. त्यांनी लिहिलंय की मी अजितदादांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची चौकशी करत होतो. ज्या लिअर जेट 45XR विमानानं त्यांचा जीव घेतलाय ते 2 वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर कोसळलं होतं. त्यात 3 जण जखमी झाले होते. त्याचा अहवाल तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. असंख्य त्रुटींनी ग्रस्त असलेल्या या विमान सिरीजला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी कशी देण्यात आली? परवानगी कोणी दिली? DGCA काय करत होतं? असे प्रश्न अवेश तिवारी यांनी उपस्थित केले. त्यांनी असंही म्हटलं की आतापर्यंतची माहिती मिळते त्यानुसार या विमानाचे मालक असलेले ऑपरेटर VSR व्हेंचर्स हे VVIP ड्युटीसाठी ज्या जुन्या विमानांचा वापर करत होते दिल्लीच्या महिपालपूर येथे यांचं ऑफिस आहे. यापूर्वी मी अनेक वेळा फोन केलाय, पण याचे मालक कॅप्टन रोहित सिंग फोन उचलत नाहीत. ऑफिसमधील कोणताच वर्कर कॉल घेत नाही. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूची योग्य चौकशी महत्त्वाची असल्याचं अवेश तिवारी यांनी म्हटलंय. याशिवाय वरिष्ठ पत्रकार सुहेल शेठ यांनी ट्विट करत VSR कंपनीवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी म्हटलं की आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR एव्हिएशनच्या मालकीचं होतं. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झालेलं आहे. पिता पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना DGCA इंडिया हे आमच्या खिशात आहे असं सांगत फिरतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे अशी मागणी सुहेल शेठ यांनी केली आहे. तर त्यांच्या ट्विटला समर्थन देत तहसीन पुनावाला यांनी सांगितलंय की गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश होत आहेत. DGCAनं आता तरी यात लक्ष घालून कडक पावलं उचलावीत. दरम्यान VSR विमान कंपनीवर होत असलेल्या आरोपांमुळे VSR व्हेंचर्सचे अधिकारी विजय कुमार सिंग यांनी माध्यमांसमोर येत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की अपघातग्रस्त विमानाला कोणतीही समस्या नव्हती. हे विमान 100% सुरक्षित होतं. तसंच विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकते, पण तरीही DGCAच्या चौकशीतूनच आता खरं कारण समोर येईल. या अपघातात दोन्ही पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचाही मृत्यू झालाय. आम्ही दोन्ही पायलटला गमावलं असून सर्व प्रवासीही मृत्युमुखी पडलेत. मंडळी, कंपनीने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर कंपनीची थोडक्यात माहितीही समोर येते. VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड ही नवी दिल्ली स्थित विमान कंपनी आहे, जिची स्थापना 2011 मध्ये झाली असून स्वतः कंपनीचे अधिकारी असलेले विजय कुमार सिंग आणि कॅप्टन रोहित सिंग यांच्याकडून ही कंपनी चालवली जाते. या कंपनीकडे 60 पायलट असून हवाई प्रवाशांनी 99% समाधान व्यक्त केल्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड असल्याची देखील माहिती कंपनीकडून देण्यात येते. व्यावसायिक प्रवासाची सेवा देण्यासाठी या कंपनीकडून लिअर जेट 45 हे विमान पुरवले जातात. खास करून VIP आणि कॉर्पोरेटसाठी हे विमान वापरले जातात. छोटेखानी असलेलं हे विमान वेगानं प्रवास करण्यासाठी ओळखलं जातं. बारामती सारख्या छोट्या आणि प्रादेशिक विमानतळावर याचा प्रवास होत होता. पण जसं की आपण आधीच सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर लिअर जेट 45 हे एअरक्राफ्ट कोसळलं होतं. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. तो अपघात देखील लँडिंग करत असताना काही मिनिटांपूर्वीच घडला होता.
त्यानंतर विमानाचे 2 तुकडे झाले होते आणि आताही अजितदादांच्या बाबतीत लँडिंग करण्याच्या 5 मिनिटांपूर्वीच विमान अपघात झालाय. दरम्यान अजित पवारांचा विमान अपघात संशयास्पद असून याची चौकशी व्हायला हवी. ती चौकशी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मानवाधिकार आयोगामार्फत व्हावी अशी मागणी आता नितीन सातपुते नावाच्या वकिलांनी केली आहे. ते मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम हायकोर्टात कार्यरत आहे. त्यांनी एक्स अकाउंटवर ट्विट करत या प्रकरणी संशय व्यक्त केलाय. विमान जाणून बुजून सदोष ठेवलं होतं की त्यात खरं काही तांत्रिक बिघाड होता की मग काही राजकीय कट होता, असे प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सीबीआय मार्फत देखील चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि ती नक्कीच होईल असं सांगितलंय. तर DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अपघातग्रस्त विमानाची आणि एकूणच या सगळ्या घटनेची चौकशी चालू झाली असून नेमकं कारण काय समोर येत आहे ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी VSR एव्हिएशन कंपनीवर होत असलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा खरंच घातपाताचा प्रकार असू शकतो का? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.